आता त्याची खीर करणार आहे आणि ती शेअर करणार आहे. ह्यांना लय आवडते खीर. कसं बघतात बघा बॅक कॅमेरा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आत्ती आणि मी निघालोय. थोडंसं भाज्या म्हणजे लावायच्या होत्या. भाज्या त्या दिवशी लावून घेतल्या त्या, पण स्वीटकॉर्नची मका घेतली होती तर ती लावून घ्यायची होती आणि थोडे किती मोजून 50 बी घेतलेत त्याचे. तर आता ते लावायला चाललोय आम्ही. आणि इथं जाता जाता तुम्हाला जास्वंदीचं फुल केवढं आलं ते एक दाखवायचं आहे आणि वेलवेटचे फुलं लगेच 2 मिनिटात दाखवते आणि मग लगेच आपण जाऊया मळ्यात. चला. हे बघा केवढंसं झाड आहे. पलीकडे पण कळी आली त्याला अजून एक छान फुटलंय आणि इकडचं पण चांगलं आलंय. आणि ही जी त्रिवेणीने दिलेली होती ना फुलांची, ह्याला अशी कलरची फुलं लागतात. मी परत उमलल्यानंतर शेअर करेन तुमच्यासोबत. आणि ही तुम्हाला मागच्या वेळेस दाखवली तर छोटी छोटी झाडं होती वेलवेटच्या फुलाची. ही भरपूर पसरलं होतं, पण इकडं ब्रह्मकमळला जास्त अडचण होत होती म्हणून हे केले. तसं तर हे झाडच काढायचं होतं, पण म्हणलं असं आता गौरी गणपती आलेत फुले लागतील. तर बघा किती भारी आले ना. लय मस्त दिसते समोरून तर व्हिडिओपेक्षा. एक मिनिट. हां हे बघा तिकडं पण आलेत छान. आणि इकडं आज गुलाबाला भरपूर अशी फुले लागली ती. मस्त आहेत एकदम. पाणी कसं बसले मध्ये. चला ऊन आलं जरा. वातावरण बाकच झाले. 2 मिनिटात ऊन येते, 2 मिनिटात शिरवाळ होते आहे ना ते. चला. हे हे बिया घेतलेत. हे धने घेतलेत थोडेसे लावायला. आणि हे खाली स्वीटकॉर्नची मका आहे खालची. आणि ह्याच्यामध्ये गवारीचे बी आणि कारल्याचे ते दोडक्याचे पण आहेत काय हो. हां गवारी, दोडके आणि कारल्याचे बी आहेत. तर आता हे लावून घ्यायचे. आधी मका लावून घेतो, मग धने पण घेतलेत. जेवढं होईल तेवढं होईल है ना. चला. कुठं लावायचं? इकडंच लावायचं आहे ना. ह्यांनी आहेत की तिकडं पाठीमागं. चला. आणि ही तुम्ही रोहिणीच्या व्लॉगमध्ये बघितलं असं अंजीरचं झाड लावलेलं. तर ह्याला पहिलं अंजीर लागलं माहिती आहे का. कुठे गेलो? हां हे बघा. हां 2 3 आहेत. 3 मी एकच बघितलं होतं, आत्ता दुसरं ते दिसलं मला. हे बघा. आता ह्याची जात कोणती किंवा काय आता ते मोठं झाल्यानंतर समजेल. मी परत शेअर करेन तुमच्यासोबत मोठं झाल्यानंतर. छान आले पावसामुळे. आता झाडांना चांगली पालवी फुटली, हिरवीगार झालेत. चला. मामा गेले खरडीला. मी घालायला पाहिजे होती. मी विंचरलो सुद्धा नाही, तसंच आलोय. कपडे वगैरे धुतले ना आलोय दोघी जण. आता बघा. आहो कुठं लावू मका? डोक्यावर. थांबा आली तुमच्याकडे मी. ती खराब जी झाडं होती ना आंब्याची रोपं ती काढली ती ना, तर इथं दुसरी लावली ती. त्याला पाणी द्यायचं चालू आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये पाणी आहे. काही खरं नाही आता. काय पाणी आहे ह्याच्यात? औषध आहे. संपली. अरे चा मोकळाच आहे की. हां बरं चला. कुठं लावू मका सांगा आम्हाला. मका बरं चला मग. चला चला लावून घेतो. इकडे ह्यांची कामं सुरू आहेत सगळी. चल. हे बघा खराब झालेली रोपं काढून टाकली आंब्याची. अशी झाली होती काय काय खराब. त्याच्या जागेला नवीन लावले. आता हे सगळं काढायचं, ह्यांना गोळा करून घ्यायचं. हे इथं लावले, इथं लावले नवीन. काय भारी. मग काय तर एक एक उगव त्याला आता. नको राहू द्या. एकदम लय दाट झालं झाडांना. आंब्याला सावली पडली मग ह्यांनी आपल्याला उपसून काढायला लावत्याला. आपल्या दोघीला लावत्याला. मग काहीतरी.
नेमकी ती तर आहे का मका एवढी किच माटा कशी असते हे दाखवा जवळ. बघितलं हसू येते मका हा तेच मला तर त्या ह्याची हसण्यावणीच वाटते. विकतची पुढे आणलेले ना ही. एक एक येईल ना उगवल ना बघा. नाही तर खारुताई आधीच खाते त्या. शेंगदाण खाऊन टाकल्या तर खारुताईने शेंगा. लावा बघा दोन्ही झाडाच्या. बर बर नाही पडली पाहिजे माझ्या झाडाला. बर माझ्या झाडाला बस तेवढ्या अंतरात लावा. लावलं का तिथं. अजून 50 लावा बरं. 50 आणल्या तू मोजून. आता 50 लावा. 4-5 वेळा होईल एवढं. मग काही एकदम खायला ना खाणार का तुम्ही. आता 50 लावायची पुन्हा एक 10 दिवसांनी 50 लावायची. बर म्हणजे असं टप्प्याटप्प्याने खायला येते तुम्हाला. कळलं नाही तर लावून बसताल एकदमच. होय होय हा इथं बर. ही पलीकडच्या लाईनला आणि ह्या लाईनला लावून घेतले. किती 50 भीतर होते लगेच झाले 5 मिनिटात आहे ना ते. तर आता आम्ही इथं थोडेसे धने लावून घेतो आणि मग पलीकडे जाऊन कारलं आणि गवारीच्या शेंगा दोडके लावून घेतो. द्या इकडं. हे तर आत्ता मी टोचली ना मग का मागं टोचली. हां मग तिथे एक टोचलं की बी पलीकडं. काय इथं लावायला द्या. माझ्याकडे इकडून लावून घेते पुढं. ही तात्ती जायची वाट कशाला वाटेल लावायला इकडं. काय होतंय परत ह्यांनी म्हणतात आधी झाडाच्या बुडात लावते त्या पाक. सगळी जागा सोडते त्या म्हणजे झाडाच्या बुडात लावतात माझ्या. हे घरचे धने होते नीट करून खाली राहिलेले होते ना तिचे चाललं ना लावून. कोथिंबीर लावते धने. पोकळ पण आता काय उगवल ते उगवल. सगळं आहे. गांडूळ पण आहे की याव. बरं खुरपं लागलं असतं त्याला आता. हा पण ती मी खुरपं वडाय गेली समोर झालं ना दिसलं म्हणून. नाही तर कट झालं असतं खुरप्यात. लावायचं हे. चला चला बी लावतो आता कारल्याची ती. चला आत्या आंब्याची झाडं बघा किती छान आली त्यात. एकसारखी दिसायलेत सगळी. छाटणी गोल व्यवस्थित झाल्यामुळे. तुम्ही म्हणाल फिरवून एकाच ठिकाणी येते त्या. आहे ना ते फिरवून एकाच ठिकाणी येते त्या म्हणलं. बघा त्या दिवशी दाखवलेली तांदूळची भाजी केवढी आली. आता किती छोटी होती 2-2 पानाची होती. आता पण आहेत 4-4 आले ती. इथलं आता हातासारखे गवत काढून घेऊ. हळद पण बघा किती छान आली. इथं लावले होते त्या दिवशी कारल्याचे बी पण काय उगवलेच नाहीत. तिकडची हळद चांगली आली. ते मला वाटतं घरी खायला आणलेलं होतं कवळं कारलं ते. इथं उगवले की आत्या. होय होय हे उगवले की. मीच विसरून गेली मी कुठं लावलं होतं. दुसरीकडेच बघते. अजून थोडेसे आणले ते बे लावून घेच. आणि भेंडी बघायची केवढी उगवली. वा 2-2 पानाची आली सगळी. सगळीकडे उगवली इथे लावलेली. हे बघ किती छान आले ना. भोपळ्याचा भर येतोय बी जातोय बी.
कुठं लावे आत्ती? भोपळा हे बा वेला चाड कसा बसलाय दावणीत लपून. आता नेऊ काढून ह्याला मस्त अशी आता भोपळ्याची खीर करणार आहे आम्ही, आहे की नाही आत्ती? शेअर करेन तुमच्यासोबत नक्कीच. भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी राहिली तर तुमच्यासोबत शेअर करायच्या. इकडे यांची कामं सुरू आहेत. घेऊ लावून 2च बी उगवलेत बा कारलेच, है ना? इथंच लाव्या मग अशी पिशवीत तुम्हाला दाखवलं होतं बी. आता बघा कारले, दोडकं, हां आणि गवारी. अशी पिशवी आणि चोंगडी बघितली ना काकूची आठवण येते मला. काकू म्हणजे माझी आजी, वडिलांची आई, आत्तीची मम्मी है ना हो. ती पण अशीच गटोळी चोंगडी करून बांधून ठेवायची. कुठं लाव्या? इथंच लावा. कुठलं? हे आता परत उगवले. काढायचे तेव्हा तिथलं काढायचं. कुठलं? राजगिराची भाजी ती पप्पाने विकत आणली नव्हती खायला, ती मी लावली होती 5-6 मुळ्या त्याच्या आले तर म्हणलं आता बेव त्याला भाजी लावायला. विकतची सारखी आणायची, नाकात बसवस तर तुमच्या खायची पण. एक लाव ना. हा दोडका हिथून इकडे वेल चढवायला येतील की आपल्याला दोडक्याची. होय बघा असू द्या ना. इथं असू द्या ना. इथून इकडं बरोबर. दगड आहे ती बघा इथं खाली असते. गवारी कुठं लावायची? घेऊया. लावून घेतलं माळवं. स्वीटकॉर्नची मका पण लावून घेतली. तर आता जातो घरी जेवण करायचं, भूक लागली. ह्यांनी म्हणतात लय कामाचे आहेत. आता जाताना घेतला एक भोपळा. हा आता त्याची खीर करणार आहे आणि ती शेअर करणार आहे. ह्यांना लय आवडते खीर. कसं बघतात बघा बॅक कॅमेरा. चला मग कसा वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. मातीच्या हातात